आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 770. आपण गेल्या कथाप्रसंगामध्ये रावण सीताजींना कशा पद्धतीने आपल्या रथामध्ये बसवून आकाश मार्गाने या दंडकारण्यापासून लंकेच्या दिशेने निघाला त्याचं वर्णन ऐकत होतो. ज्या क्षणी सीताजींचा हात धरून रावणाने त्यांना रथात बसवलं, त्याच क्षणी सीताजी समजून गेल्या की हा कोणी संन्यासी नसून राक्षस आहे. आपलं अपहरण करण्यासाठी त्याने हे सोंग केलं. आणि त्यांना सर्वात जास्त दुःख होतं ते म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पासून होत असलेल्या वियोगाचं. आणि त्यामुळे रथामध्ये सीताजी आहेत खऱ्या, परंतु अत्यंत आर्ततेने त्या विलाप करत आहेत. त्यांच्या हा ध्वनी ऐकून समस्त सृष्टीतली तत्व देखील जणू काही स्तब्ध झालेली आहेत. सीताजी मनातल्या मनात लक्ष्मणाला साथ घालताना म्हणतात की लक्ष्मणा, यामध्ये तुझा काही दोष नाही रे. मीच आग्रह केला, हट्ट केला, क्रोध केला आणि त्याचं हे फळ मला मिळालं. परंतु हे रघुनाथ, या विश्वातले आपण एकमेव द्वितीय आहात की जे शरणागताचं रक्षण करतात. स्वामी, त्यामुळं आपण माझं रक्षण करा, रक्षण करा, अशी आर्तता सीताजींच्या वचनांमध्ये होती. रावणाचा रथ हाकला जात नव्हता नेहमीप्रमाणे. आणि अशा वेळेला दंडकारण्यात सीताजींच्या मदतीसाठी धावून येतो तो म्हणजे वृद्ध जटायू, गिधाडांचा राजा जटायू, ज्याने दंडकारण्यामध्ये येताच प्रभू रामचंद्रांशी मैत्री केली. आणि या मैत्रीचं नातं काय होतं? कारण हा जटायू दशरथाचा मित्र होता. आणि त्यामुळं रामाच्या साठी वडिलांच्या स्थानी असलेला हा जटायू, त्याने सीतेला देखील आपल्या कन्ये समान आपल्या अंतःकरणामध्ये स्थान दिलेलं आहे. मनामध्ये त्याने निश्चय केलाय की या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या संरक्षणासाठी आणि त्यातही विशेषत्वाने सीताजींच्या रक्षणासाठी आपण आपल्या या देहाला समर्पित करायचंय. अशा या जटायूने जेव्हा पाहिलं की रावण सीताजींना आकाश मार्गाने रथामध्ये बसवून लंकेच्या दिशेने नेत आहे, त्यावेळेला त्यांची दृष्टी सीताजींना कशी पाहतीये? गोस्वामी लिहितात, जिमी मलेच्छ बस कपिला गाई. कपिला गाय जशी कसायाच्या ताब्यात अडकल्यानंतर आर्ततेने सुटका करण्याचा प्रयत्न करत असते, हंबरडा फोडत असते, कोणीतरी वाचवावं अशी याचना करत असते, त्याप्रमाणे सीताजींची तिथं स्थिती झालेली आहे. सज्जनो, कालपर्यंत आपण या चौपायांचं चिंतन बघितलं. अर्थात चौपायांचं गायन आपण आधीच केलं असल्यामुळं पुनश्च गायन करण्याचा प्रश्न नाही. आता इथून पुढील कथा भागामध्ये काल आपण एका छोट्याशा सूत्राला स्पर्श केला, परंतु वेळेअभावी त्याचा विस्तार करू शकलो नाही. बघा, जेव्हा सीताजी अशा आर्ततेने सर्वांना हाका मारत होत्या, मदतीची याचना करत होत्या, गोस्वामीजी लिहितात की सीता कै बिलाप सुनी भारी, भये चराचर जीव दुखारी. सीताजींचा हा भारी विलाप ऐकून या सृष्टीमधल्या, या चराचरामधल्या जड चेतन सर्व जीवांना दुःख झालेलं आहे. परंतु यांच्यापैकी जरी सर्वांना दुःख वाटत असलं तरी कोणीही सीताजींच्या मदतीसाठी मात्र धावून आलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे.
आणि ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती, जो वयोवृद्ध आहे, जो आता काही दिवसांचाच सोबती आहे, असा महाकाय या गिधाडांचा राजा जटायू मात्र आपल्या असल्या नसल्या बळाच्या समवेत सीताजींची ही याचना ऐकताच स्तब्ध झाला नाही, दुःखी झाला नाही. त्याने सीताजींची मुक्तता करण्यासाठी प्रयत्नच करायला सुरुवात केलेली आहे. सज्जनो, हीच आमच्या जीवात्मक स्थितीची शोकांतिका आहे. समाजामध्ये देखील अशा अनेक सीता आज आर्ततेने विलाप करत असतात. अनेकांना मदतीची गरज असते. आम्ही निर्भयापासून ते अशा अनेक झालेल्या बलात्काराच्या घटना या समाजामध्ये पाहतो. वाचल्यानंतर प्रत्येकाची प्रतिक्रिया एकच असते की सुन्न होऊन जातं बाबा डोकं हे वाचून. परंतु या अशा घटना घडत असताना या घटनांच्याकडे डोळे झाक करणारे असे चराचरातले स्तब्ध जीव आहोत आम्ही. आम्हाला असं कधीच वाटत नाही की या अशा घटनांमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार होतोय त्यांच्या मदतीसाठी आपण देखील काही प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे ना की शिवाजीचा जन्म प्रत्येकाला हवा आहे, परंतु शेजारच्या घरामध्ये शिवाजी जन्माला यायला हवा. आम्हाला आमच्या घरामध्ये शिवाजी नकोय. याचं कारण एक आहे की त्यांनी केलेलं समर्पण, त्यांनी या एका ध्येयासाठी, एका उदात्त ध्येयासाठी केलेला संघर्ष आणि त्यामध्ये या संघर्षाच्या ज्वाळांनी होरपळलेले त्यांचे स्वकीय देखील. आणि मानवी मन असं आहे की या येणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा देखील, त्याचं होणारं होरपळणं देखील त्याला मान्य नाहीये. त्याला ध्येय हवंय. या ध्येयाच्या पश्चात झालेला जय जयकार त्यांना हवाय. परंतु या ध्येयाच्या दिशेने जात असलेल्या संघर्षामध्ये मात्र कोणीही बरोबरीचा वाटा घ्यायला तयार होत नाहीये. बघा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आज एवढ्या आनंदाने, उत्साहाने जयंती साजरी करतो, त्यांच्या प्रत्येक असलेल्या पुरुषार्थाला आदर्श ठेवून आपल्या जीवनामध्ये देखील आपण जगण्याचा मार्ग शोधत असतो. सज्जनो, आपल्यापैकी कोणी कधी या शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये या पद्धतीने डोकावून पाहिलं का की काय गरज होती शिवाजी महाराजांना एवढं सर्व काही पणाला लावून या महाराष्ट्राच्या भूमीसाठी लढण्याची? तसं बघितलं तर शहाजी राजांनी त्यांना बोलवून घेतलं होतं दक्षिणेला. शहाजी राजांचा असलेला या यवन सेनेमधला आदर, त्यांचं स्थान, यामुळे शिवाजी महाराज देखील आपलं आयुष्य अत्यंत आनंदाने जगू शकले असते ना. परंतु या आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढी घोडदौड करून हे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, या महाराष्ट्राला एकत्र केलं, या मराठ्यांना जगण्याचं बळ ज्यांनी दिलं, त्याच्यासाठी त्यांना किती विलक्षण संघर्ष सहन करावा लागला. जीवनामध्ये एखाद्या उदात्त ध्येयासाठी जगताना मनुष्याला संघर्ष हा समोर ठरलेलाच आहे. आणि अशा संघर्षापासून घाबरून आम्ही नेहमीच डोळे झाक करणारे खरी गिधाडं आहोत. बघा, प्रभू रामचंद्रांनी देखील या गिधाड रूपाने आम्हाला देहाचं आणि वृत्तीचं या दोघांचंही द्योतक सांगितलं. आमच्या मध्ये वृत्ती आणि देहाचं गिधाड स्वरूप हे आम्हाला पदोपदी दिसतं. बघा, जेव्हा स्वार्थाची गोष्ट येते त्यावेळेला आम्ही झुंडीच्या झुंडी गिधाडांसारखे त्या स्वार्थावरती तुटून पडतो. आणि जेव्हा समर्पणाची वेळ येते तेव्हा आम्ही आपल्या डोळ्यांवरती जाड कातडी ओढून घेऊन बसतो.
या सृष्टीमधलं इतर कुठलंही तत्व सीताजींच्या मदतीसाठी आलं नाही. सर्वजण आपापल्या जागेवरती स्तब्ध झाले, दुःखी झाले. जसं वर्तमानपत्र बघून आम्ही देखील दुःखी होतो. परंतु जटायू हा प्रभू रामचंद्रांचा सर्वोत्तम दास का ठरला? का प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या निजधामामध्ये स्थान दिलं? एवढा त्याज्य पशुची योनी मिळूनही ज्याला प्रभू रामचंद्रांनी आपल्या हृदयाशी धरलं, आपल्या स्वकीयांचं करणार नाही, इतक्या आत्मीयतेने, इतक्या प्रेमाने प्रभू रामचंद्रांनी ज्याचा अंत्यसंस्कार केला, या गिधाडाची एकच वृत्ती, ती म्हणजे समर्पणाची, प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये त्याला स्थान देऊन गेली. जेव्हा जटायूने पाहिलं की सीताजी अत्यंत आर्त आहेत, एखाद्या कपिला गाईला कसायाच्या ताब्यामध्ये पकडावं त्याप्रमाणे त्यांची अवस्था झालीये, काय करावं त्यांनी? सीते पुत्री करसी जनी त्रासा, करियहु जातु धान करनासा. मला आठवतं जेव्हापासून हे रामायण मी वाचतो तेव्हा सीते पुत्री हा शब्द आला की कंठ दाटून येतो. हे पुत्री सीते, भिवू नकोस, मी या राक्षसाचा नाश करतो. सीते पुत्री. सज्जनो, नाती मानणं फार सोपं असतं, नाती निभवणं फार अवघड असतं. बघा, जीवनामध्ये एखाद्या आनंदाच्या क्षणामध्ये तू माझ्या मुलीसारखी आहेस असं म्हणून आशीर्वाद देणं हे सोपं आहे, परंतु संकट समयी त्या मुलीला न्याय देता येणं हा खरा पुरुषार्थ आहे. सीते पुत्री करसी जनी त्रासा. नको त्रास करून घेऊस, नको भिऊस, मी या राक्षसाचा नाश करतो असं म्हणून संतप्त होऊन एकदम हा जटायू पर्वताच्या दिशेने वज्र सुटावं त्या वेगाने रावणाच्या दिशेने त्याने उड्डाण केलेलं आहे. डोळ्यासमोर आकाशामधून विलाप करत चाललेल्या सीताजी, रथामध्ये बसलेला हा अत्यंत उन्मत्त झालेला रावण, आणि जमिनीवरून सीताजींची ही अवस्था पाहून त्यांच्याकडे झेपावलेला हा जटायू. रे रे दुष्ट काढ की न होई, निर्भय चलेसी न जाने ही मोही. असं म्हणत हा जटायू रावणाच्या दिशेने येतोय आणि त्याला गर्जना करून म्हणतोय, अरे दुष्टा, थांबत का नाहीस? असा निर्भय होऊन कुठे निघालास? मला तू ओळखलं नाहीस का रे? असं म्हणून यमराजाप्रमाणे हा जटायू धावून रावणाच्या दिशेने येतोय. आता इथं देखील गोस्वामीजींनी किती सौंदर्य भरलंय बघा या चौपायांमध्ये. आपण जर नीट या चौपाईला बघाल तर, अर्थात मानस पीयूष मधून हा मला सूत्राचा धागा मिळाला की 3 वेळेला धावा शब्द त्यांनी वापरलेला आहे, की धावा क्रोधवंत खग कैसे. इथं एकदा धावा शब्द आहे, नंतर दुसऱ्यांदा धावा हा शब्द सुनत गीध क्रोधातुर धावा. इथं देखील दुसऱ्यांदा धावा हा शब्द आपल्याला दिसतो, आणि तिसऱ्यांदा देखील या धावा शब्दाचा उच्चार गोस्वामीजींनी या चौपाईमध्ये केलेला आहे. धावा या शब्दामधून नेमकं गोस्वामीजी काय दाखवू इच्छित आहेत की जटायूची सीताजींना मदत करण्याची प्रबळ इच्छा आहे, हाच या धावा शब्दाचा अर्थ आहे. आपली मदत कशी असते? मदत करायची हो, पण काय? या पण मध्येच आमचे पाय बांधले जातात बघा, या पण मध्येच आमचे हात बांधले जातात बघा. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या जटायू रावण संघर्ष म्हणजे तलवार आणि बाणांनी करायचा संघर्ष आहे असं नाही. या विश्वामधल्या दुःखांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषधं लागतात. कोणी आर्थिक दृष्ट्या अत्यंत खचलेला असतो, त्याला 2 पैसे जर मिळाले
तर ती मदत त्याला जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरते. ते 2 पैसे देताना जी तत्परता आहे तो धावा आहे. एखादा मानसिकरित्या खचलेला आहे, त्याच्यासाठी अत्यंत तत्परतेने शब्दांची दाखवलेली संवेदनशीलता म्हणजे धावा आहे. एखादा दवाखान्यामध्ये तुमची अत्यंत आठवण काढत तळमळत पडलेला आहे, त्याच्यासाठी हातातली कामं सोडून 2 शब्द त्याच्याशी बोलून येणं हा देखील धावा आहे. एखाद्या गरजूला अन्न देताना मागचा पुढचा विचार न करणं हा धावा आहे. न जाणे आमचे हातपाय का बांधले जातात. मी श्री महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपणास नेहमी सांगतो की श्री महाराज जेव्हा वयाच्या 12व्या वर्षी गुरु शोधार्थ घरातून बाहेर पडले, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन एका दगडावरती महाराज बसलेले आहेत. वय लहान आहे, शरीर उघडं आहे, अंगावरती केवळ एक लंगोट. आणि जसं मंदिराच्या बाहेर भिक्षेकरू असावेत त्याप्रमाणे एक म्हातारी भिक्षा मागणारी आजी या छोट्याशा 12 वर्षाच्या गणूबुवांच्या समोर हात पसरते. लेकरा, काहीतरी खायला दे रे. महाराज बघतायत की काय द्यावं हिला. आपण असे लंगोटीवरती. आणि तेवढ्यात लक्षात येतं की आईने लहानपणी कानामध्ये जी भिगबाळी घातलेली आहे ती सोन्याची आहे. महाराजांनी क्षणाचा विचार न करता ती भिगबाळी आपल्या कानातून ओरबडून बाहेर काढली. म्हणजे त्याची फिरकी काढून शांतपणे देखील ते भिगबाळी देऊ शकले असते आपल्या कानाला इजा न करता, परंतु ती क्षणामध्ये ओढून त्यांनी या भिक्षेकरीच्या हातामध्ये ठेवली. मी नेहमी या गोष्टीचा विचार करतो आणि माझं मन मला एकच सांगतं की हा धावा आहे. कारण बुद्धीमध्ये कुठं ना कुठेतरी बाध्यता घालते, कशाला पाहिजे, आपल्याकडे एवढंच एक आहे, राहू दे आपल्याला आधार नाही. आपण ज्याच्या शोधासाठी निघालोय तिथं या सर्व गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती आपल्याला ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी श्री महाराजांनी आपल्या कानातून ती ओढून त्या म्हातारणीच्या झोळीमध्ये घातलेली आहे. सज्जनो, जी काही कृती कराल, जी काही मदत कराल ती निसंकोच मनाने करा. त्यामध्ये संकोच ठेवू नका, किंतु परंतु ठेवू नका. आणि एक लक्षात घ्या, मी गमतीने एक माझ्या व्यवसायातल्या एका मित्राची गोष्ट सांगतो की त्याला नेहमी सवय आहे की कारमधून जाताना कुठल्याही सिग्नलला कोणी जरी भिक्षेकरी आला तर तो काच खाली करतो आणि त्याला रुपया देतो. जे काय त्याच्याकडे चिल्लर त्याने ठेवलेली असती तो देतो. त्या मित्राच्या मुलीला आपल्या वडिलांचं हे वागणं अजिबात पसंत नाही. ती म्हणती, बाबा तुम्ही हे अशा लोकांना का सोकवून ठेवता, चांगल्या सवयी नाहीयेत या. यावरती त्या मित्राचं तिला एकच म्हणणं असायचं की अगं, देवाने आपल्याला त्यांच्या मदतीसाठी निवडलेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांना ते देतो. हे तिला काही पटेना. ते म्हणाले, एक आपण गंमत करून बघूयात. तू उद्या तुझ्या कारमध्ये देखील असे सुट्टे पैसे ठेव आणि दिवसभर जिथं जिथं जाशील तिथं तिथं येणाऱ्या प्रत्येक भिक्षेकरीला हे रुपये वाट. जरी तुझी इच्छा नसली तरी माझ्यासाठी वाट. मुलगी बर म्हणाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती तिच्या कामासाठी बाहेर पडली, फिरून संध्याकाळी परत आली, तेव्हा वडिलांनी प्रश्न विचारला की किती पैसे वाटले गेले. ती म्हणाली, सकाळच्या वेळेला मला वाटलं की कदाचित गर्दी खूप आहे, सिग्नल आहेत, बघू पुढच्या सिग्नलला देऊ. आणि नंतर नंतर जशी संध्याकाळ होत आली तेव्हा मीच विचार करू लागले की कोणी येत का नाहीये, कोणी येत का नाहीये. अगदी भिक्षेकरी समोरच्या गाडीपर्यंत यायचा. आता असं वाटायचं की आपल्यापर्यंत येणार, तेवढ्या सिग्नल पडायचा, गाडी निघून जायची. बाबा, 1 रुपया पण वाटू शकली नाही. आणि यावरती तिला तिच्या वडिलांचं म्हणणं पटलं की तुम्ही निमित्त असता आणि अशा निमित्ताला भगवंताने निवडलं या देहाला, याचा खरं तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. उलट अशा प्रसंगांमध्ये बऱ्याचदा मनुष्य म्हणतो, मी का करायचं, मी का धावायचं. अहो, इथं आणि सुट्ट्या पैशाचा प्रश्न नव्हता, जटायूच्या प्राणाचा प्रश्न होता. आणि सगळ्यात मोठं दान, आपल्या जीवाचं दान,
सीताजींसाठी देण्यासाठी म्हणून जटायू आपल्या होत्या नव्हत्या तेवढ्या बळाच्या समवेत रावणावरती धावून गेलेला आहे. आणि रावण देखील विचारात पडला की अरे कोण आलंय माझ्या मागे, कोण आलंय. रावणाच्या मनामध्ये प्रश्न पडतोय की हा एवढा महाकाय असा पक्षी आपल्या मागे येतोय तरी कोण, ज्याचा आवाज आपल्या कानापर्यंत येतोय. आणि रावण मनामध्ये विचार करू लागला की मैं नाक की खगपती होई, मम बल जान सहित पती सोई. मला असं वाटतंय की हा एक तर मैनाक पर्वत असेल किंवा भगवान विष्णूचा वाहक गरुड हा सीताजींना वाचवण्यासाठी येत असेल. बघा, येतंय खरं गिधाड, परंतु जेव्हा त्याची भावना ही 100% शुद्ध आहे, जेव्हा त्याच्या मनामध्ये स्वतःच्या स्वार्थाची कुठलीच गोष्ट नाही, तेव्हा गिधाड देखील रावणाच्या दृष्टीतून मैनाक पर्वत किंवा विष्णू वाहक गरुड होऊन गेलेला आहे. ही आहे गंमत वृत्तीची. जर तुमची वृत्ती शुद्ध असेल तर तुमच्या पोळीचा अर्धा तुकडा देखील एखाद्याच्या जीवनामध्ये त्याचं पोट भरू शकतो बरं का. तुम्ही जर असं म्हणाला हो की माझ्याकडेच एक पोळी आहे, मी अजूनही कोणाला काय वाटू शकतो. प्रश्न आहे वृत्तीचा. ज्याची वृत्ती शुद्ध आहे त्याच्यासाठी असलेलं थोडंसं बळ देखील केवढं होतं, जणू काही मैनाक पर्वत व्हावा किंवा विष्णू वाहक गरुड व्हावा, एवढं मोठं बळ रावणाला या जटायूच्या रूपामध्ये दिसू लागलं. परंतु तो मनामध्ये विचार करतो की अरे जरी मैनाक पर्वत असला, जरी विष्णू वाहक गरुड असला, तरी त्यांचं माझ्या समोर डाळ शिजणं शक्य नाही. कारण हे दोघही जण माझं बळ जाणून आहेत. या रावणाने कैलास उचललेला आहे. या रावणाच्या बळाने हे ब्रह्मांड डगमगू लागतं. त्यामुळे या मैनाक पर्वताला देखील माहितीच आहे माझं बळ. आणि राहिला प्रश्न विष्णू वाहक गरुडाचा, तर ज्या या विष्णूचे अंश असलेले अनेक देव माझ्या कारागृहामध्ये चळाचळा कापत माझ्या भीतीने जगत आहेत, त्या गरुड वाहकाला, त्या विष्णू वाहक गरुडाला देखील माझं बळ निश्चित माहिती आहे. आणि त्यामुळे मनामध्ये विचार करतोय की हे जरी दोघं असले तरी माझ्यावरती त्यांचा प्रभाव चालू शकणार नाही. परंतु जसा जसा जटायू जवळ येतोय, रावणाने जटायूला ओळखलं. अरे हा म्हातारा गिधाड, हा जटायू, हा माझ्याशी संघर्ष करू इच्छित आहे. आज बहुतेक त्याला माझ्या हातानेच प्राण सोडण्याची इच्छा झालेली दिसतीये. मम कर तीरथ छाडी ही देहा. रावणाच्या अपेक्षा होत्या की जणू काही मैनाक आणि विष्णुवाहक गरुड सीताजींना सोडवण्यासाठी येतील. परंतु वस्तुस्थिती आली की एक छोटासा जीव जो रावणाच्या समोर खरं तर यत्किश्चित आहे, तो रावणाशी संघर्ष करण्यासाठी आपलं समस्त बळ, जेव्हा संपूर्ण जडचेतन तत्व स्तब्ध होऊन केवळ दुःख करत होते, त्यावेळेला रावणाशी लढण्यासाठी तयार झाला. जेव्हा जटायूने ऐकलं की रावण म्हणतोय की आज हा माझ्या करतीर्थामध्ये प्राण सोडणार आहे, हे ऐकता जटायू आणखीन उद्विग्न झाला, आणखीन संतप्त झाला. खरं तर जेव्हा कळतं की मृत्यू समोर आहे, तेव्हा मनुष्य त्या मृत्यूला पाहून घाबरून पळून जातो माग. परंतु इथं जटायू या मृत्यूला सामोरं जाताना देखील रावणाच्या या वचनांनी न डगमगता त्याला स्पष्टपणे तोंडावरती सांगतोय की अरे रावणा, काय करतोयस तू? कह सुनु रावण मोर सिखावा. मी सांगतोय ते नीट ऐक रावणा, तू चुकीचा वागतोयस. अरे तू ज्या जानकी मातेला अपहरण करून लंकेमध्ये घेऊन चाललेला आहेस, तुला या कृत्याचं फळ माहितीये का रावणा? तजी जानकी ही कुशल गृह जाऊ, नाही तर अस हो यही बहु बाहू. राम रोष पावक अति घोरा, हो यही सकल सलभ कुल तोरा.
तू जानकी नाही घेऊन चाललास, तू प्रत्यक्ष अग्नी घेऊन चाललेला आहेस. आणि तो अग्नी तुझ्या समवेत तुझ्या समस्त कुळाला, तुझ्या राज्याला, तुझ्या वैभवाला जाळून टाकणारे रावणा. ही जानकी नाही, ही प्रत्यक्ष अग्निरूपी असलेली ही देवी आहे, तुझ्या समस्त कुळाचा नाश करणारी. ऐक माझा, अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा जानकी मातेला आदराने पर्णकुटीमध्ये सोडून दे आणि सकुशल घरी परत जा. तू करत असलेलं हे कृत्य अत्यंत तुला भविष्यामध्ये दाह देणार आहे. बघा, युद्ध करायचं आहे तरी देखील ज्या पद्धतीने नीती सांगते की शत्रूशी बोला, संवाद करा, त्याला समजवा. आणि जर तो समजून ऐकत नसेल तर आता काय करायचं म्हणून गप्प बसू नका. याच्या आधी आपण बघितलंच आहे की त्यांनी आपले 4 मारले की आपण युनो मध्ये जाणार आणि आपलं प्रतिनिधित्व सांगणार की आमच्या इथं बघा ते कसं करतायत. अशाने शत्रू समजून जातो की हा फक्त बोलणारा आहे, हा करणारा काही नाही. परंतु जेव्हा 4-5 बॉम्ब त्यांच्या घरांवरती जाऊन पडतात तेव्हा लक्षात येतं की आता यांच्या नादी लागता कामा नये. संवाद होणं गरजेचं आहे. कधीच कोणीही युद्धाची असलेली ही परिस्थिती स्वखुशीने आपल्यावरती ओढवून घेत नाही. प्रत्येक ठिकाणी संवाद हा महत्वाचा आहे. परंतु संवादाने जर प्रश्न सुटत नसेल तर त्याला संघर्ष हा अटळ असताना आपण आपल्या तलवारी म्यान करणं हा भेकडपणा आहे. आज मला गौरव वाटतो की आपलं सैन्य आता या थंडीच्या दिवसामध्ये जिथं उणे 50 एवढं तापमान होणार आहे, परंतु या देशांच्या असलेल्या अस्मितेसाठी इथं प्रश्न जमिनीचा नाही, सीमारेषेंचा नाही. आपल्या सीमारेषा तर खूप आत दाबलेल्या आहेत या शत्रूंनी. प्रश्न आहे अस्मितेचा, की आपण आपल्या इच्छेने आमच्या भूमीमध्ये येऊ शकत नाही. तुम्ही जितका संघर्ष कराल तेवढ्याच त्वेषाने, तेवढ्याच सामर्थ्याने आम्ही देखील तुमच्या समोर उभे राहणार. आणि हा संघर्ष हा खरा पुरुषार्थ आहे सज्जनो. जटायूने सर्वप्रथम रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रावण यावरती आपल्या इराद्यांपासून हालत नाहीये. हे पाहिल्यानंतर मात्र जटायूने मनात ओळखलं की आता संघर्ष अटळ आहे. ठीक आहे, कदाचित यामध्ये जास्तीत जास्त काय होईल, माझा मृत्यू होईल. अरे पण आपल्या रामाच्या कार्यामध्ये हा देह जर पडत असेल तर यापेक्षा वेगळं सद्भाग्य ते काय. आपल्या भूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या आराध्यासाठी आपला हा असलेला नश्वर देह झिजवून जर एखाद्या पोताऱ्यासारखा खाली पडणार असेल तरी देखील त्या पोतेऱ्याला चंदनाचा वास येतो सज्जनो. कारण स्वधर्मामध्ये आपला देह झिजवणं हेच मनुष्य जन्माचं खरं हित आहे. किती काळ भीतीसाठी जगणार, किती काळ ही डोळे झाक करणार, किती काळ या समाजामध्ये घडत असलेल्या अनितीच्या गोष्टींना आपण हीच आता नवीन जगण्याची पद्धत आहे म्हणून स्वीकारणार. माता सतीने देखील जेव्हा महादेवाचा अपमान दक्षाच्या या सभेमध्ये झाला त्यावेळेला खडसावून सर्व साधू संतांना हेच सांगितलं की महादेवाचा अपमान तुम्ही ऐकून घेताय का? केवळ या दक्षाच्या असलेल्या अधिकारामुळे? फार मोठं पाप केलं तुम्ही. महादेवाचा अपमान ऐकण्याचं आणि याचं फळ तुम्हाला मिळेल, याचं प्रायश्चित्य तुम्हाला मिळेल. जटायूने ओळखलं की रावण हा असा ऐकणार नाही. त्या सरशी त्याने रावणावरती आपल्या संपूर्ण शक्तीनुसार हल्ला केलेला आहे. धरी कच बिरथ कीन मही गीरा, सीत ही राखी गीध पुनी फिरा. रावणावरती हल्ला केला, त्याला चोचीने त्याच्या केसांना धरलं आणि त्याला रथामधून खाली खेचून जमिनीवरती पाडलेलं आहे. बघा, एवढा महाकाय रावण या रथामधून या जटायूच्या त्वेषाने घाबरून खाली पडला. बघा, एखादी लाल मुंगी असते ना छोटीशी, जेव्हा आपण तिला खूप डिवसतो, तिच्यावरती पाय देतो,
त्यावेळेला ती मुंगी देखील जेव्हा आपल्या पूर्ण शक्तीने आपल्या पायाचा चावा घेते, तेव्हा होणारी हुळहुळ ही ती मुंगी मेल्यानंतरही कितीतरी काळ आपल्याला जाणवत राहते. प्रत्येक जीवामध्ये भगवंताने असं विलक्षण बळ दिलेलं आहे की एक मुंगी देखील हत्तीच्या कानात जाते तेव्हा त्याचा पाडाव करू शकते. एखादं छोटं व्हिएतनाम सारखं राष्ट्र देखील जेव्हा ठरवतं की महाकाय अमेरिकेसारख्या शक्तीशी झुंजायचंय, त्यावेळेला कितीही मोठा प्रदीर्घ लढा झाला तरी देखील ते राष्ट्र विजेता होतं, कारण ते आपल्या संपूर्ण शक्तीने संघर्ष करत असतं. हिटलर देखील जाणून होता की आता उन्हाळा सुरू होतोय. रशिया सारखा जरी देश मोठा असला तरी हिवाळा संपण्याच्या आधी आपण रशियाला पार करून आशिया खंडामध्ये उतरूत, आणि त्यामुळं त्याने आपली सैन्य बेधडकपणे रशियामध्ये उन्मत्त होऊन घुसवले. परंतु जेव्हा रशियाचा प्रतिकार त्याच्या समोर आला आणि इंच इंच भूमीसाठी जर्मन सैन्याला जो संघर्ष करावा लागला आणि त्यातूनच हिवाळा समोर आला, आणि हिवाळा समोर आल्यानंतर जर्मन सैन्याची जी पिछेहाट सुरू झाली, रशियाने आपल्याकडे असलं नसलेलं शस्त्र बळ वापरून ज्या पद्धतीने तो संघर्ष केला, काही काळापूर्वी रशियामध्ये जाण्याचा योग आला. काय सुंदर त्यांनी आपल्या स्वातंत्र्य सैन्याला जपून ठेवलेले मोठे मोठे रस्ते, त्यामध्ये मोठ्या मोठ्या चौकांमध्ये त्या वीर पुरुषांचे पुतळे त्यांनी उभारलेले, त्याच्याभोवती सुंदर बगीचा केलेला आहे. आपण सगळेजण लहानपणापासून द्वितीय महायुद्ध, दुसरे महायुद्ध म्हणत येतो. रशियामध्ये ते म्हणतात द ग्रेट पॅट्रिऑटिक वॉर. हा संघर्ष होता देशभक्तीचा, आणि या देशभक्तीच्या संघर्षातून शस्त्र अस्त्र नसतानाही प्रत्येक नागरिकाने या जर्मन सैन्याशी केलेला संघर्ष हा इतिहासामध्ये या राष्ट्राला केवढं बळ देतो सज्जनो. जटायूने देखील आपल्या समस्त बळाच्या नुसार रावणाला खाली खेचलेले, सीताजींना एका बाजूला सुरक्षित बसवलेले. म्हणाले, पुत्री काळजी करू नकोस, मी त्याच्यावरती आता तुटून पडतो, असं म्हणून त्याने रावणाला अनेक चोची मारल्या. चोचन मारी बिदारेसी देही, दंड एक भई मूर्छा तेही. रावणाच्या शरीरावरती अनंत चोचीचे प्रहार जटायूने केले. इतके प्रहार केले की त्यामुळे तो विदीर्ण झाला, आणि असा विदीर्ण झालेला रावण घटकाभर मूर्छित झालाय. बघा, जो रावण लंका कांडामध्ये मरता मरत नाही, अनंत रामाच्या बाणांना देखील सहन करून पुन्हा पुन्हा युद्धाला तयार राहतो, तो रावण एका जटायूच्या असलेल्या अत्यंत उत्कट इच्छेने त्याने केलेल्या चोचीच्या प्रहारामुळे मूर्छित पडलेला आहे. बघा, आणि मग त्याला ही मूर्छा उतरताच रावण म्हणतो की हे काही खरं नाही, आता ह्याच्यावरती मला मायावी अस्त्र शस्त्र माझ्या समस्त शक्तीनुसारच त्याच्यावरती प्रहार करायला पाहिजे. त्यानुसार रावणाने रागावून अत्यंत भयानक अशी कट्यार काढली. पुन्हा जेव्हा जटायू त्याच्या दिशेने चोचा मारण्यासाठी येतोय, त्याच क्षणी रावणाने सप सप असे 2 वार करून या कटारीने जटायूचे दोन्हीही पंख कापून टाकले. संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचे पंख कापणं हीच समाजाची रीत आहे सज्जनो. जटायू धारा तीर्थ खाली कोसळला, आणि त्यावेळेला त्याच्या मनाची स्थिती काय आहे? सुमिरी राम करी अद्भुत करणी. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतंय की आपण सीताजींना सांभाळू शकत नाहीये, परंतु त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये स्मरण होतंय की हे रामाचं अद्भुत लीला नाट्य आहे, त्यामध्ये आपलं एवढंच पात्र होतं, आपण आपलं पात्र निभावलं, आता रामाला यापुढे जे करायचं असेल त्या पद्धतीने तो करेल. रावण उठला, पुन्हा रथावरती बसला, सीताजींना पुन्हा रथामध्ये बसवून उतावीळपणे तो लंकेच्या दिशेने निघालाय. आकाशामधून सीताजी विलाप करतायत. गोस्वामी लिहितायत की ब्याद बिबस जन मृगी सभीता. जसं एखाद्या हरणीला व्याधाच्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर तिची स्थिती व्हावी, त्याप्रमाणे सीताजींची स्थिती झाली. त्यांनी खाली पाहिलं, पर्वतावरती काही वानर बसलेले होते. सीता देवींनी हरिनाम घेऊन आपलं एक वस्त्र या वानरांच्या दिशेने खाली टाकलं. रावणाने
सीताजींना अशा पद्धतीने आपल्या रथामध्ये बसून दंडकारण्यातून बाहेर काढून वेगाने लंकेच्या दिशेने आपला रथ नेला. लंकेमध्ये रथ उतरला. सीताजींना अशोक वाटिकेमध्ये आणण्यात आलं आणि या अशोक वाटिकेमध्ये सीताजींची सर्व प्रकारे रक्षणाची व्यवस्था करून रावणाने सीताजींना आपल्या लंकेमध्ये अशा पद्धतीने बंदिस्त केलं. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथानकामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.